नमस्कार. आज आपण इथे आले, आपलं खूप खूप स्वागत आहे. आज तुम्ही आमची बाईट घेत आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी सय्यद समीर यांचा मोठा भाऊ आहे. सय्यद समीर आपल्या जिल्हा परिषद सर्कलमधून सय्यद समीर भैया उभे आहेत आणि त्यांच्यासोबत गणातून पंचायत समितीला यमुनाबाई गुंजाळे उभे आहेत. दोघांचे खूप कार्य या गावात झालेले आहे. कारण सय्यद समीर आणि यांचे जे पुत्र आहेत गुंजाळे, संजय गुंजाळे, हे दोघांनी ग्रामपंचायत सदस्य असताना अजून ते रनिंग सदस्य आहेत. गावात भरपूर कामं केलेले, स्मशानभूमीचे असतील, रस्त्याचे असतील, विहिरीचे असतील, गोठ्याचे कामं असतील, प्रत्यक्ष लक्ष घालून यांनी कामं केलेले. कब्रस्तान असतील, ईदगाह असतील, प्रत्येक गोष्टीवर त्यांनी कार्य केलेले. आता या दोघं युवकांना थोडं तुम्ही संधी द्या. प्रत्येक गण आणि गटातील नागरिकांना, मतदारांना आम्ही आवाहन करतो की घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करा. कारण त्यांनी जे कार्य गावात केले, जे कामं त्यांनी गावात केले ते गण आणि गटात करतील. तुम्ही या बाबतीत सगळे जे काही गण आणि गटातले मतदार आहेत त्यांनी सांगवी गावात एकदा चक्कर मारावी. आमच्या गावाची शाळा आहे ती आदर्श शाळा त्यांनी बनवली. त्याबाबत आमच्या शाळेत सर्व समाजाचे उर्दू आणि मराठी माध्यमात जवळपास 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कारण आमची शाळा ही आदर्श शाळा आहे. प्रत्येक आमच्या ज्या अडचणी त्यांनी सॉल्व्ह केल्या, आता छोट्या मोठ्या काही अडचणी आहेत, जसं थोडंफार ड्रेनेजचा आम्हाला समस्या आहे, तीही ते निवारण करणार आहे. आणि इतर गावात बरेचसे रोड आणि ड्रेनेज, शाळांविषयी बऱ्याचशा समस्या आहेत. त्या समस्या ते पूर्ण ताकदीने युवा असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्याकडे जाऊन ते सोडवतील एवढी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही भरघोस मताने विजय करा. आणि त्यांची निशाणी आहे घड्याळ घड्याळ घड्याळ. अजितदादांनी जे लाडकी बहीण योजना सुरू केली, ती योजना त्यांनी प्रत्येक घरापर्यंत नेलेली आहे. प्रत्येक महिलेला न्याय मिळेल. प्रत्येक महिलेला आपला महिना जो येतो, पगार जो येतो तो कसा मिळेल, कुठं थांबणार का, त्याविषयी त्यांनी बरीच काळजी घेतलेली आहे. आणि सगळ्या समस्या सोडवण्याचे ते प्रयत्न करतात. त्यासाठी ते उभे आहेत पुढे. त्यामुळे हे जे आमच्या आईसारखे आहेत त्यांनी खूप प्रयत्न केलेले. प्रत्येक गावात जाऊन त्यांनी प्रचार दौरे केलेले. प्रत्येक वस्तीवर, तांड्यावर, प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेले आहात. त्यामुळे त्यांना नक्कीच विजय मिळेल एवढी माझी अपेक्षा आहे. समीर भैया जिला परिषद से है और यमुनाबाई गुंजाळ पंचायत समिति, और इनको गांव में और खेड़े पाड़े में, घाट में, गन में अच्छा सपोर्ट मिल रहा है. और इनको चैलेंज नहीं, इसके बाद ये इंशाल्लाह सब तरफ चुन के आ जाएंगे और गांव का विकास करेंगे. सब खेड़े जितने भी गन है, घट है, इसमें अच्छे से विकास करेंगे. आपल्या जिल्हा परिषदेमधून समीर भैया उभे आहे आणि पंचायत समितीमधून यमुनाबाई गुंजाळे या उभे आहेत. यमुनाबाई गुंजाळे आणि समीर भैया हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मार्फत जेही काम त्यांना म्हणजे जनतेचे जेही प्रश्न आहे ते सॉल्व्ह करतील अशी आशा आहे. आणि जनतेने घड्याळीला वोटिंग करावं एवढी मी त्यांना विनंती करते. आता आपल्या इथं गावातून महिला उमेदवार यमुनाबाई गरुबा गुंजाळे आणि समीर भाऊ हे उभा आहे. आता दादांचीच राष्ट्रवादी होती. आता 4 दिवसापूर्वी आपल्या पहिल्या उपमुख्यमंत्री महिला बनल्या, तर मग तसं चान्स आपल्या राष्ट्रवादीला आता तुम्ही निवडण्याचा चान्स तुम्ही द्यायला पाहिजे. दादांनीच लाडकी बहीण योजना आणली होती, त्यांचा शिक्कामोर्तब होता. आणि शेवटच्या श्वासापर्यंत दादा जाता जाता सुद्धा आपलं काम करून गेले. अर्थसंकल्पनेचं कामसुद्धा दादांनी पूर्ण करून घेतलं होतं. दादा तसं क्रीडा मंत्रीचं पण काम करत होते आपले, आणि सर्व काही गोष्टी ते हाताळत होते. आता उपमुख्यमंत्री आपले सुमित्राताई पवार झाल्या, तसंच महिलांना पण तुम्ही आघाडीवर. आमच्या गावातली जे समस्या आहे आम्ही पण ते पूर्ण करू दादांच्या अनुसारच. जसं अंगणवाडीचा प्रश्न आहे, परत काही नळांचा प्रॉब्लेम आहे, सगळं काही आम्ही हाताळण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये. आणि दादांनाच बहुमत द्यावे, कारण की दादा हे शेवटपर्यंत आपल्यासाठी लढले. यमुनाबाई गुंजाळे दादा पंचायत समितीतून हे रोड हे आता पंचायत समितीतूनच केलेलं आहे. आता पण करणार आहे तसं भैया. आणि हे लाडल्या बहिणीचं हे दादानीच हे केलेलं आहे, तर आता पण पुढं करू शकताय. अडचणी काय काय आहे सध्या आता गावात काय काय अडचणी आहे आणि तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही काय काय करणार? करणार आहे ना, नळाचं करणार आहे, पाण्याचं, जे रोडाचं आहे तर ते करणार आहे. शेतकऱ्यांसाठी काय योजना, अंगणवाडी, महिलांसाठी महिलांसाठी हे करणार आहे ना, अंगणवाडीचं आपलं याच्यासाठी जनते लाडल्या बहिणीचं. तर तुम्ही लोकांना काय सांगणार, मतदान कोणाला करा? घड्याळीला आपल्या दादाचं. कोण कोण उमेदवार आहे आपल्यासोबत?
समीर भैया तुमचं नाव सांगा ताई. यमुनाबाई गुंजाळे. आ जाओ इधर, आगे आ जाओ, सब आ जाओ इधर.